तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन अशा ब्लॉगमध्ये स्वागत करते. तर आता ना संध्याकाळच्या 6:30 पावणे 7 होत आले. मस्त असं वातावरण झाले आणि थोडंसं वर आले होते. एकदम छान थंडगार हवा सुटते आणि पाऊस पडल्यामुळे सगळीकडे हिरवळ अशी वाटते. छान वाटते एकदम. संचित आणि मी बसलेत खाली चहा बिस्किट खायला लागले आताचं. आणि आज आपलं म्हणलं आता व्हिडिओला आपण सुरुवात करूया. आज व्हिडिओ आहे तर मी सुरुवात करायला भरपूर लेट झाला. हो नो, हे बघा मांजर बघा इथं बसले आणि ते मला बघून घाबरायला लागले. त्याला वाटायला लागले मी काय करते, काय आजार आहे बहुतेक. एकदम दिसायला बारीक आहे. थांबा दाखवते मी तुम्हाला. तरी बघा कसं चालायला लागलं. तर कुठून कसं उतरणार हे काय माहिती. आता आले तर जिन्यावरून आले पण ते मला बघून घाबरायला लागले एकदम. आपण बघूया तिची मज्जा घेऊया काय करते, कुठून कसं जाते. मांजर तसं शक्यतो उंचावरून उडी मारतात पण हे तर हेल्दी तर वाटत नाही बघ. त्यामुळे शक्यता फारच कमी ते उडी मारेल आणि जाईल याची. तर आता दिसत नाही कुठं गायब झालं बघू. ते बघा तिथंच बसले. हे बघा उडी मारते का बघू बरं. नाही बघते माझ्याकडे, तिथून बघते माझ्याकडे. का आणि कशासाठी आले बरं. मी बसलो होतो चांगला. आता मी त्याला बिचारायला काय केलं नाही बरं का, पण त्यालाच आता घाबरलं मला. आणि हे बोरीचं झाड आहे बहुतेक बघा. आणि किती मोठ्याच्या मोठं झाले. आणि पाक आमची किचनची खिडकी आहे ना त्याला टेकायला आलं होतं बोरीचं झाड. तर इथं किचनची अशी खिडकी आहे इथं खाली. आणि हिरवळ सगळीकडे आहे त्यामुळे छान वाटते. असं पावसाळ्यात छान वाटतं सगळीकडे दिसायला. डोळ्यांना एकदम मस्त दिसते. आता तरी एवढा पाऊस नाही, एकदम पाऊस वाढला नाही. इकडे इतकं गवत वाढते ना, पण थोडंसं गवताचं थोडं रिस्कीच असते. हे बघा मांजरी इथं बसलेत अजून. हे बघा वरून दिसते मस्त असा संध्याकाळचा व्ह्यू आहे. पक्ष्यांचा थवा बघा, पक्षी कसे चाललेत. आणि ही आहे आमच्या संचित साहेबांची सायकल. काही सायकलचा त्यात घसला म्हणजे घसला, त्याचा वापर झाला नाही, शिकलाच नाही अजिबात. तर असंच पाडून पाडूनच संचितची सायकल. फोन आला आहे. तरी तर चपात्या बनवायला लागले. देऊल तर मी बसू दे तिला, राहू दे काय करू नको. ना मी देत उलटन दे शकते. मी चपाती करते. कुठं जाणार म्हणते बघ, उलट आहे सगळं. मी जाणार आणि इथं आहे दुपारी केलेल्या दुपारच्या चपात्या आणि भाकरी. अरे पिल्लो पडशील आणि खाली तिथून. पिलो पडशील तोंडावर तू. नीट बस. चकुलीला खाली उतर. बरं इकडं बघ, इकडं बघ, इकडं बघ, इकडं बघ, इकडं बघ. चपाती नाही खायची तुला. चपाती नाही खायची. काय खायची चपाती. इथं इथे बटाटा चिरायला लागली चकुली. तर आमचं आहे ते जेवण झालं आणि उद्या आषाढी एकादशी आहे. लाईक अँड सबस्क्राईब. तर संजयला माझ्या केसांना तेल लावणार. या कशाचं तेल आहे? एलोवेराचं तेल. एलोवेराचं तेल आहे. इंडियन एलोवेरा. इंडियन तबला. छान लावणार ना. इडो मम्मी. आता ना बॅक कॅमेरा करणार. आता कॅचच करणार तू. हे बघा दादा. हो छान झालं. या करा तेल लाव. बस का लाव. कुठं लावतो. इथे बसून लावतो कुठे. ये मग हळूहळू. माझी मम्मी आहे. अरे माग सर असं सर. बस 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 पडेल खड्ड्यात. कशाला व्यवस्थित लावा. ओके. निघत नाही तेल. जमले. असं कसं जमते. सकाळी मी लावायची. हा बोल. तर बघा आता बघा ना मी ना थोडीशी ना मी ना तेल लावलं आणि मम्मीने थोडंसं लावलं तिला तेल. संजितने तेल लावलं, छान अशी मालिश केली. आता तो म्हणतोय मला की माझं
मला पण थोडं तेल लावून दे. हा तुला पण तेल लावून त्याचं. हा ओके येस चल लावून दे. तर बघा सगळ्यांना गुड नाईट. ज्यांचा पण बर्थडे आहे ते व्हिडिओ बघत असतील त्यांना पण हॅपी बर्थडे, आणि ज्यांचा पण ॲनिव्हर्सरी आहे त्यांना पण हॅपी ॲनिव्हर्सरी. ओ माय गॉड, असं माझ्या डोक्यात सुद्धा कधी आलं नाही. हे ना ते माझी ना ते काय ते बहीण आहे ना, ती ना रोज रोज 12 वाजले की असे पाया पडतील म्हणती. होय. हा ओके झाले ना व्हिडिओ. झालं की. बाय बाय गुड नाईट म्हणा. बाय बाय गुड नाईट सगळ्यांना. आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि मम्मीला थोडस सपोर्ट दाखवा. ओके थँक्यू म्हणा. व्हिडिओ तुम्ही कॉमेंटमध्ये सगळ्यांनी मम्मीचं नाव टाकायचं. मम्मीचं नाव माहित आहे ना, पल्लवी धांडोरे. पल्लवी अमित दांडोरे. चला तर मग बाय बाय गुड नाईट स्वीट ड्रीम टेक केअर.